नमस्कार, मी राहुल भुरे आणि आजचा जो टॉपिक आहे आपला हा आहे अनलिस्टेड शेअर आणि लिस्टेड शेअर. तर अनलिस्टेड शेअर हा टॉपिक घेण्याचं कारण म्हणजे आज एक मार्केटमध्ये IPO आला आहे आणि त्या IPOचं नाव आहे HDB फायनान्शियल सर्व्हिसेस. तर HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा जो IPO आला आहे हे काही वर्षा अगोदर हा अनलिस्टेड शेअरमध्ये होता. तर अनलिस्टेड शेअरमध्ये काय होते, काही HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ही HDFC बँकची कंपनी आहे, म्हणजे खूप चांगली कंपनी आहे. तर बऱ्याचशा लोकांनी हा जो अनलिस्टेड शेअर होता हा काही भाव विकला. थोडक्यात जर सांगायचं झालं तर 1000, 1100, 1200, 1400, 1500 पर्यंत सुद्धा हा शेअर विकण्यात आला. मग यातनी नवीन काय, तर याचा IPO लेटेस्टमध्ये अनाऊन्स झाला आहे. IPOच्या डेट्स वगैरे आल्या आहे, या आठवड्यातनी IPO येणार. तर विचार करा, ज्या लोकांनी या आशेनं हे शेअर घेतले की आपण जे 1000चे 1200, 1500 होईल किंवा 1500 ज्यानं घेतला त्याने 2000 होईल, ज्यानं 2000 म्हणजे डबल होईल, दीडपट होईल, दुप्पट होईल, अडीचपट होईल, अशा हिशोबाने घेतला होता. तर अनलिस्टेडमध्ये याचा भाव होता 1000 ते 1500 रुपये. आणि जेव्हा याचा IPO आला तर सगळेजण आश्चर्यचकित झाले, कारण की कोणालाच वाटलं नव्हतं की IPOची प्राइस ही असेल म्हणून. IPOची प्राइस ही जी आहे ही 740 रुपये आहे. म्हणजे अनलिस्टेड प्राइस होती जवळजवळ 1400-1500, आपण 1200 जरी पकडली ॲव्हरेज प्राइस, आणि IPOची प्राइस आहे 740, म्हणजे जवळजवळ 40% नुकसान आहे. थोडक्यात एखाद्या व्यक्तीनं एका वर्षा अगोदर 1 लाख रुपये जर या HDB फायनान्शियल सर्व्हिसेस या अनलिस्टेड शेअरमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आज त्या व्यक्तीकडं 60,000 रुपये राहिले असते. बरं, त्यातही 6 महिने IPO तो जो प्री IPO आहे तो विकता येत नाही, तो लॉक इन असतो. सांगायचा उद्देश असा की जर तुम्ही अनलिस्टेडमध्ये काम करत असाल, अनलिस्टेडमध्ये कुठेही काम करत असाल, तर तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करा. कोणावरही ब्लाइंडली विश्वास करू नका. शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याचं हे कारण राहते की एक तर नॉलेज नाही राहत, तर नॉलेज घ्या. जर नॉलेज नसल्यामुळे आपण काय करतो, ब्लाइंडली ट्रस्ट करतो कोणावर. एखाद्यानं म्हटलं का HDB खूप चांगली कंपनी, आणि खरंच खूप चांगली कंपनी, कंपनीबद्दल वाद नाही, पण ज्या आशेवर लोकांनी ते शेअर विकले किंवा ज्या आशेवर त्या लोकांनी शेअर घेतले, ज्यांनी 1000 मध्ये घेतले त्यांना वाटलं असेल 1500 होईल, 2000 होईल, 2500 होईल, दुप्पट दीडपट होईल. बट जेव्हा ॲक्च्युअल त्याची मार्केट प्राइस आली ती 740 रुपये आली, सगळेजण आश्चर्यचकित झाले. आणि आता काय होते, हे जे 740 रुपयावर जे 1500 रुपयावर घेतलेले शेअर आहे हे लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनतात. ऑलरेडी एक मिस्टेक केली दुसऱ्यावर ट्रस्ट ठेवून. आता 740 भाव जेव्हा येईल तर कोणालाच इच्छा होणार नाही विकण्याची. 6 महिन्यात असंही विकता नाहीत, बट समजा 6 महिन्यानंतरही 740 प्राइस जर आली समजा, तर कोणालाही अशी इच्छा होणार नाही की जाऊ दे आता लॉस बुक करून घेऊन पुढच्या वेळेस शिकून करतो. म्हणून ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. HDB फायनान्शियल सर्व्हिसेस सारख्या अजून भरपूर घटना अनलिस्टेड आणि लिस्टेडमध्ये घडल्या आहे. त्यातनी एक रिलायन्स रिटेलची घटना घडली जे 3000चा होता आणि जवळजवळ 1500च्याही खाली मार्केट व्हॅल्यू होती त्याची. अजून वारी एनर्जीचा सेम याच्यासारखा. पण तुम्ही एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला अनलिस्टेडमध्ये काम करायचं असेलच तर कंपनीचं बॅलन्स शीट किंवा फंडामेंटल ॲनालिसिस जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही पहिले शिकून घ्या. एक ऑप्शन आहे ते शिकून घ्या, नाही तर दुसरा ऑप्शन आहे त्याच्यात दूर राहा, कारण की तिथं लिक्विडिटी पण राहत नाही. आणि हा जो घडलेला ॲक्सिडेंट आहे मार्केटमध्ये, जो 1400-1500 रुपयानं ट्रेड होणारा शेअर आहे, जो IPO आला आहे तो 740 रुपयानं आला आहे, तर होऊ शकते का भविष्यातही असे काही IPO असू शकतात की 1000 रुपयावर ट्रेड होईल आणि 500 रुपयावर येईल. म्हणून तुम्ही सावधान व्हा. आणि जर तुमच्याकडे काही अनलिस्टेड शेअर असेल आणि तुम्हाला त्याचं काही तेवढं फंडामेंटल समजत नसेल तर तुम्हाला जो काही भाव मिळत असेल मार्केटमध्ये मागं पुढं करून तो विकून टाका. आणि पुढच्या वेळेस ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. आणि ज्यांना अनलिस्टेडमध्ये काम केलं आहे आणि ज्यांना शेअर हा IPO जर अप्लाय करायचा असेल तर ते पुढच्या आठवड्यातनी हा IPO अप्लाय करू शकतात. धन्यवाद.